लोकांचा चेहरा उदास होतो, डोळे लोकांचे पाणावतात. मुंडे साहेबांची आठवण काढून भरभरून नाही बोललं असं मला माणूस आतापर्यंत भेटला नाही. त्यांच्या बाजूला एक फोटो होता, तो अजित दादांचा. कुणाला वाटलं नव्हतं काल आम्ही एकत्र कॅबिनेटमध्ये होतो आणि उद्याची सकाळ दादांची अशी उजडेल, कोणाला वाटलं नव्हतं. हे फार दुर्दैवी घटना घडलेली आहे. एक प्रशासनामध्ये अत्यंत अनुभव असणार, प्रशासनामध्ये एक प्रभुत्व असणार, एक अनुभवी नेता अचानक आपल्यातून गेला. पण दुःख आहे, हे दुःख 3 दिवस दुखवटा होता, पूर्ण राज्याला दुखवटा होता. पण हे दुःख बाजूला सारून त्यांचे आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले. कारण शेवटी कोणताही नेता गेला तर तो नेहमी हे सांगत असतो की आपल्या कर्तव्यापासून आपण कधीही मागे हटायचं नाही, किती संकट आलं. माझे स्वतःचे वडील वारले, 3ऱ्या दिवशी मला कामाला जावं लागलं. माझी आजी वारली, 2ऱ्या दिवशी काहीतरी इलेक्शन होती, मला प्रचाराला जावं लागलं. माणसाला राजकारणामध्ये बाहेरून दिसतं की अरे यांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड आहेत, हे तर विमानाने फिरतात, हेलिकॉप्टरने फिरतात. तुम्हाला काय माहितीये की त्या विमानाने आम्ही का फिरतो, हेलिकॉप्टरने का फिरतो? कारण आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असतं, जास्तीत जास्त काम करायचं असतं. आज सकाळपासून माझी आई देवपाण्यात घालून बसली. पंकजा विमानाने गेली, हेलिकॉप्टरने गेली, तिने सुखरूप पोचावं, तिच्या जीवाला एवढी काळजी वाटत होती. कारण शेवटी त्याची ती पण बाजू असते, कुठल्याही अशी वेळ कोणावरही येऊ नये. पण आज कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी पक्ष सर्व गोष्टी बाजूला ठेवून कामाला लागला.